हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीचा फॉर्म्युला 37-8-3 राहण्याची शक्यता। भाजप 37, शिवसेना 8 तर अजित पवार गटाला 3 जागा मिळण्याची शक्यता। महायुतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला 8 जागा मिळण्याची शक्यता। उत्तर पश्चिम मुंबई, हिंगोली, कोल्हापूर, पालघरसह वाशिम, यवतमाळची जागा शिंदे गटाकडून जाण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेसला 2 किंवा 3 जागा मिळण्याची शक्यता। बारामती, रायगड, शिरूर जागा अजित पवार गटाला मिळण्याचा अंदाज। राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेसाठी 9 जागांची मागणी। बारामती, रायगड, शिरूर, सातारा, गडचिरोलीसह बुलढाणा, दिंडोरी, धाराशिव आणि परभणीसाठी दादा गट आग्रही। मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देऊ, जागा वाटपाबाबत योग्य वेळी माहिती देणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया तर शहा नड्डांसोबतही भाजप नेत्यांची बैठक। शिंदे गटा एवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात, अजित पवार गट ठाम, चर्चेतून योग्य मार्ग निघेल, भाजप आम्हाला दिलेली आश्वासनं पाळतील, भुजबळांची प्रतिक्रिया। जागा वाटपावरून दादा गट आणि शिंदे गट आक्रमक, भाजपच्या मित्रपक्षांच्या आग्रहामुळे महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची शक्यता। 9 मार्चला पुन्हा महायुतीची बैठक। ठाकरे गट 20, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा, सूत्रांची माहिती। 23-15-10च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मवियाचा वंचितला 3 जागांचा प्रस्ताव, काँग्रेस आणि ठाकरे गट प्रत्येकी 1 जागा देणार, 2 जागांसह आणखी 1 जागा वंचितला देण्याची मवियाची तयारी, सूत्रांची माहिती। मुंबईत काँग्रेस पक्षाची आज महत्वाची बैठक, काँग्रेसचे संघटक सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल बैठक घेणार। उद्धव ठाकरे 2 दिवस धाराशिव आणि लातूरच्या दौऱ्यावर, उद्धव ठाकरे तुळजाभवानी देवीचंही दर्शन घेणार। केंद्र सरकारची 4750 टन कांदा निर्यातीला मंजुरी, राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून भूतान, बारेन आणि मॉरिसला कांदा पाठवला जाणार। बेळगावात कुस्तीच्या आखाड्यामध्ये जय महाराष्ट्र म्हणायला विरोध, पैलवानानं जय महाराष्ट्र म्हटलं म्हणून माईक हिसकावला, आयोजकाच्या कृत्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीकडून निषेध। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर, विकसित भारत विकसित जम्मू काश्मीर कार्यक्रम, 5000 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन होणार। भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेमधील 5वा आणि अखेरचा कसोटी सामना आजपासून, मालिकेमध्ये भारताची 3-1 आघाडी, रविचंद्रन अश्विन कारकिर्दीमधील 100वा कसोटी खेळला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।